Morning, students. Good morning, sir. How are you? I am fine. Wow, very nice. Now, today we are going to learn how to present yourself, how to introduce yourself. So, there are introduction in your digital panel. Now listen how to tell about yourself in English. How to present yourself in English. बघा मराठीत सांगतो की आपण स्वतःबद्दल माहिती कशी द्यावी. माहिती देत असताना स्वतःबद्दलची माहिती इंग्रजीमध्ये कशी द्यावी किंवा स्वतःचा परिचय कसा द्यावा. कुठलीही इंग्रजीची माहिती देत असताना आपण प्रथम एक विद्यार्थी म्हणून स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि प्रेझेंट करत असताना मग तुम्ही कुठलंही कन्व्हर्सेशन करत असताना प्रथमतः स्वतःबद्दल अगोदर माहिती देऊन मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप विषयाकडे जाता आलं पाहिजे. ओके. सो फर्स्ट यू वॉन्ट टू टेल अबाउट युअर सेल्फ. तुमचा स्वतःचा पूर्ण परिचय, फुल नेम ऑफ युअर सेल्फ, तुमचं स्वतःचं पूर्ण नाव कसं सांगायचंय. फॉर एक्झाम्पल, माय नेम इज पांडुरंग दिगंबर सोलंकी. पूर्ण नाव सांगितलंय. देन आय एम लर्निंग इन 4th स्टँडर्ड. आय एम 13 years ओल्ड. माझा वर्ग 4था आहे. मी 4थ्या वर्गामध्ये शिकतो आणि मी 12 वर्षाचा आहे, 13 वर्षाचा आहे. जे आपलं वय असेल ते वय आपण सांगायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येते का. प्रथम आपण पूर्ण नाव सांगायचं, त्यानंतर आपला वर्ग सांगायचा. आय एम लर्निंग इन 4th स्टँडर्ड. आय एम इन 12 years ओल्ड, 10 years ओल्ड. देन आता आपण आपला परिचय सांगितला, आपला वर्ग सांगितले, त्याचबरोबर आपलं वय सांगितलंय. आता पुढं काय सांगायचं तर एक हॉबी, छंद जो असतो आपल्याला, आपली आवडती गोष्ट, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण सांगू शकतो. आय लाईक प्ले क्रिकेट. I like eat a mango. I like read a book. Something. तुम्हाला जे काही आवडतंय त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगू शकता. म्हणजे तुमचे या ठिकाणी 4-5 वाक्य फिक्स झाले. आता बघा इथं सुद्धा काही बघू शकता तुम्ही. आय एम लिव्हिंग इन, म्हणजे तुमचा पत्ता सुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे. मी कुठं राहतो. आय एम लिव्हिंग इन लिखित पिंपरी, तहसील परतूर, डिस्ट्रिक्ट जालना. म्हणजे माझ्या गावाविषयी, तालुक्याविषयी, जिल्ह्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगितली. ही जवळपास 5 वाक्य तर आपल्या या ठिकाणी पूर्ण झालेले. आपलं स्वतःचं पूर्ण नाव झाले, आपला वर्ग झालाय, आपलं वय झाले, त्याच्यानंतर आपल्या आवडती गोष्टीबद्दल आपण सांगितले. खेळ असेल, वाचन असेल, खाण्याबद्दलचे असेल. त्यानंतर आपण आपला परिचय, जो पत्ता आहे, तर त्या परिचयाबरोबर पत्ता सुद्धा आपण सांगितलाय. 5-6 वाक्य या ठिकाणी झाले. आता पुढे अजून आपण काय सांगू शकतात की आपल्या कुटुंबाबद्दल थोडक्यात माहिती सांगू शकतात. म्हणजे देर आर 5 members इन माय फॅमिली. माय मदर, माय फादर, माय ग्रँडमदर, माय ग्रँडफादर अँड मी. देर आर 5 members इन माय फॅमिली. आपल्या कुटुंबाबद्दल आपण 2-3 वाक्यामध्ये माहिती सांगितली की माझ्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत. माझी आई, माझे वडील, माझे आजोबा, माझी आजी आणि मी. या वाक्यातून तुमच्या कुटुंबाबद्दल समोरच्या व्यक्तीला थोडक्यात माहिती गेली. म्हणजे या ठिकाणी 6वं वाक्य तुमचं झालेलं. आता तुमच्याबद्दलची तुम्ही पूर्ण माहिती सांगितली. या ठिकाणी वेगवेगळी माहिती आहे. तर जॉबसाठी किंवा स्पोर्ट्ससाठी तुम्ही नेमका इंटरव्ह्यू कुठे देता, तर त्या गोष्टीशी अनुसरून तुम्हाला ती माहिती द्यायची. पण तुम्हाला वर्गामध्ये प्रेझेंट करत असताना इतकी माहिती जरी तुम्ही दिली तरी खूप सफिशियंट आहे. त्यानंतर मग तुम्हाला जो विषय प्रेझेंट करायचा आहे त्या विषयाकडे तुम्हाला जायचंय. मग कसं जायचंय. टुडे आय विल गोइंग टू प्रेझेंट हिअर अबाउट डॉग. काय म्हटलंय. टुडे आय विल गोइंग टू प्रेझेंट हिअर अबाउट डॉग. आज मी तुम्हाला कुत्र्याबद्दल माहिती सांगणार आहे. म्हणजे जो आपला मूळ विषय आहे तर त्या विषयाकडे मग आपल्याला वळता आलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने आपण स्वतःचा परिचय दिलाय. परिचय दिल्यानंतर आपल्या गावाची माहिती सांगितली, आपला आवडता हॉबी छंद सांगितलाय, त्याच्यानंतर
आपण कोणत्या वर्गात शिकतो हे सुद्धा कंपल्सरी सांगितले, आपलं वय सुद्धा आपण सांगितले, कुटुंबाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आणि आता आपण आपल्या विषयाकडे जातोय आणि आता मात्र आपल्याला आपल्या विषयाबद्दलची जी 4, 5, 6 ओळीतली माहिती आहे तर ती 5-6 ओळीतली माहिती आपण सांगितली आणि ही सगळी माहिती सांगितल्यानंतर आपल्याला काय करायचंय की मग आपल्या जे आपण प्रेझेंट केले तर त्याचा एंड करायचा, त्याचा शेवट करायचा. त्याचा शेवट करत असताना हॅव अ नाईस डे, थँक्यू, है का नाही, हॅव अ गुड डे, अशा पद्धतीने आपण त्याचा शेवट करायचा आहे आणि आपला जो विषय आपल्याला मांडायचा तर तो त्या ठिकाणी संपवायचा. समजलंय? खूप सोपं आहे. प्रत्येकाने स्वतःचा परिचय आधी द्यायचा, वर्ग, त्याच्यानंतर कुटुंबाबद्दल थोडक्यात माहिती, त्याच्यानंतर आपल्या विषयाकडे टुडे आय विल गोइंग टू प्रेझेंट, है ना. मग आपण जो विषय प्रेझेंट करणार आहोत त्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आणि थँक्यू, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे, अशा पद्धतीनं आपला विषय संपवायचा. झालं कन्व्हर्सेशन. इट इज व्हेरी सिम्पल. येस ऑर नॉट? तर आता तुम्हाला समजले कसं कन्व्हर्सेशन करायचं. काय अडचण आहे का? थांबू का मग मी? थँक्यू, हॅव अ नाईस डे.